काय मग ट्रेंड चालू आहे म्हणजे आम्ही घालव का बायांनी एवढा त्याग नाही येत आपला. का ठेसून घेतला एका ठेसून घेतलाय. एक नंबर झाले. ऍड करू शकता तुम्ही. मला कांदा मसाला जास्त आवडतो. लेट तर काढती. बायको हा काय करतेस तू? अहो एवढा पाऊस यायलाय बाहेर तर मला असं वाटलं की आपण आज कांदा भजी खावं. कांदा भजी खायचे? हा. यार माझं पण तेच म्हणणं होतं. माझं फक्त म्हणणं होतं आज वडापाव खावा. पण तू बोलतीये तर ठीक आहे. तर मी पण आज पाव आणलेस. बापरे तुम्ही पाव आणला खरं? हा चला मग आज कांदा भजी विथ पाव. छान बनवा. हा नक्की. आणि अशी मस्त रेसिपी बनव ना की आपल्या युट्यूब फॅमिलीला आवडली पाहिजे. युट्यूब फॅमिली तर सगळंच आवडते हो. पण आज बघा मी एकदम खास सांगणार आहे तुम्हाला कांदा भजी कसं बनवायचे. तर काय स्टार्ट जास्त वेळ काय लागणार नाही. आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं बनवायचं काय. आणि तुम्ही पण ट्राय करू शकाल. जर तुम्हाला समजलं तर ट्राय करता येईल. नाही समजला व्हिडिओ पळवला तर नाही समजणार तुम्हाला. असं स्किप केलं तर मग काय बनवलंय व्हिडिओ समजणारही नाही. तर चला बघूया काय काय टाकते माझी बायको कांदा भजी मध्ये. कांदा भजी मध्ये पहिला तर कांदा येणार आहे. आणि दुसरा दुसरं येईल हिरवी मिरची. हे पाहिजे तुम्ही सांगितलं मला इकडे. हा सांगा. हे पा मी लसूण माझ्या हाताने बारीक चिरून घेतलेलं म्हणजे ठेचून घेतलंय. मला ते मिक्सर मधला नाही आवडत. चिरून घेतला का ठेसून घेतला एका ठेचून घेतलाय. का ठेसून घेतला एका ठेचून घेतलाय. हा ठेसून घेतलाय. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त तिखट साठी. आणि मी कांदे असे कापून घेते. वरचं देठ तसंच ठेवलाय कारण की डोळ्यामधनं पाणी येत नाही असं म्हणतात. वरच्या देठानी का? हा हे बघा वरचा देठ. हे सगळं वास येतो इथून जास्त वास येत असतो म्हणून हे लास्टला कट करते मी. जे करून पाणी नाही नाही असं रडत बसन मी. हे वरचा देठ बघू शकता. हे बघा या वरच्या देठानी पाणी येत नाही. कापलं नाही. जेव्हा कट करायचं असेल तेव्हा कट कर. आता कसे करते कट तू कांदे? एकदम असे लांब लांब कट करते अशी. लंबाईले कांदे कापून घ्यायचे लंबाईले. सर्व. व्हिडिओ खूप मोठा होते म्हणून आम्ही आता तो सगळे कांदे बिंदे कट करून सगळं रेडी झाल्यावर दाखवतो तुम्हाला. काय वाटतं बा हो बा. बायको? हा अरे झालं का नाही? हे पण झालंय. आता मी सगळं सांगते तुम्हाला मी काय काय घेतलेलं म्हणून. बघू शकता भावना. आता माझी बायको सांगणार आहे काय काय वस्तू लागणार आहेत काय काय नाही. आणि ते व्हिडिओ मध्ये नीट बघा किती टाकलंय किती आणि नाही. तुम्हाला काय काय लागतं हे पण एकदा नीट ऐकून घ्या. आणि किती जणांसाठी भजे बनवतेस? मी आपल्या तिघांसाठी भजी बनवते. 3 जणांसाठी भजे बनवते आणि तुम्हाला ते व्यवस्थित सांगते बघा काय काय मग केलं. तुम्ही जास्त लोक असेल तर जास्त वाढून घ्या थोडस. पण मी तिघांसाठी सांगते. तर मी याच्यामध्ये 4 कांदे घेतले होते ते कट करून घेतलेले बारीक. हे पहा अशा पिसामध्ये लंबाईले कापून असे लंबाईले असे बारीक कट करून घ्यायच्यात. आणि हिरवी मिरची घेतलीये बारीक चिरून. किती घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या? हिरव्या मिरच्या मी 4 घेतलेले. एक कढीपत्त्याचं हे घेतलंय. थोडीशी कोथिंबीर घेतलीये आणि हे लसूण घेतला 4 पाकळ्या. तर आता मेन रेसिपी आपली आता याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये टाकून घ्यावा. हा मग आता आपल्याला बेसनाचं घोळ बनवून घ्यावा लागेल ना भाज्यासाठी. बेसन वगैरे टाकणार आहे बायको त्याच्यामध्ये. हे बघू शकता भावांना. कारण की याच्यामध्ये ना एक ट्रिक असतो कांद्या भाजीमध्ये. काय असतं माहिती का? त्यामध्ये जास्त पाणी नसतं टाकायचं. जास्त पाणी म्हणून कांदा पाणी सोडत असतो. हे जर तुम्हाला माहिती असेल तर. मला कुठं माहित होतं. मी कुठं कुक आहे मला म्हणून सांग. तुम्हाला म्हणते मी कुक आहे तर माझ्याकडे मी लक्ष द्या. तुम्हालाही बनावं लागेल कधी कधी. बनवायला मी. तू मला शिकवशील ना. घरातच आहेस ना तू. माहेरी गेल्यावर. ते बघा कढीपत्ता तोडून टाकतीये. हे बा मला कढीपत्ता लय आवडतोय. ठीक आहे आपण त्यामध्ये आता कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया. आणि तुम्ही पण कोणते कोणते भजे तुम्हाला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर मी खाल्लेलं नसेल तर मी पण ट्राय करेन. म्हणजे तू बनवशील का? मी पण बनवणार. मी पण माणूस नाहीये का लोकांचं बघून शिकून बनवायला. बरोबर आहे. छान बनव जरा. मला पण खाऊ वाटले खूप. चला तर आता आपण यामध्ये बेसन टाकून घेऊ. जेवढं लागेल तेवढंच टाका. जास्तही टाकू नका आणि कमी टाकू नका. आम्ही काही जास्त खात नाही म्हणून काय कमीच टाकतो. तर आमची प्रिशाला जास्त आवडते ते. हा लेकरांना बाहेरचं खाण्याऐवजी घरातलं जर असं बनवून खाऊ घातलं चांगलं तेलाचं. रस्त्याचं तेल आपण छानपैकी असं बघितलंय. लगे मेदियाला हे करून घ्यायचं. काय म्हणतो त्याला? मिक्स करून घ्यायचं. हा पीठ टेमल्यासारखं करा. हा मग सगळे एक एक सुटायला पाहिजे ना त्या कांद्या भाजी मधले. बरोबर. तोंडाला अशी चव येते ना. आता मसाला टाकते बघू आता शकता. थोडं थोडस मसाला आपल्या घरातले जे मसाले आहेत तुम्हाला तिखट काय लागत असेल तर तुम्हाला टाकून जे मसाले आवडतात ते ऍड करू शकता तुम्ही. मला कांदा मसाला जास्त आवडतो. तिने जास्तीत जास्त कांदा मसालाच टाकलाय त्याच्यामध्ये. ते कुठेही भेटून जातो कांदा मसाला. घरामध्येच राहते ना. थोडीशी- थोडीशी लाल मिरची पावडर
थोडस रंग येऊन जाते, याचा काय तिखट राहत नाही. लाल मिरची पावडर. थोडीशी ह्याच्यामध्ये हळद. आमच्याकडे जिरे नाहीये, जिऱ्याने अजून टेस्टी लागतात भजे. हा, मी जिरे आणलेले नाही, खूप का? महाग होते डीमार्ट मध्ये जिरे. कारण माझी बायको सगळं काही विसरत राहते. डीमार्ट मध्ये गेल्यावर महाग जरी असतं तर उचलला असतं, पण ती विसरली. फक्त बहाणा सांगायला आली घरी आल्यावर नवरा बोलन म्हणून. महाग होते 70 रुपये पॅकेट. काय व्हॅल्यू आहे की नाही माणसाची. ते फक्त घरी आल्यावरच तसं बोलू शकते ती. चिका असली तर घेतलं असतं. सडा. हा, चला आता ह्याच्याकडे जाऊया आपण. हे बघा, हे सगळं मसाले मी टाकून घेतला आता. ठीक आहे, मीठ बीठ टाकून आता याच्यात घेतलं. थोडं पाणी टाकून घ्यायचं. थोडस पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेऊ. आणा लवकर, पोटात कावळे ओरडायला लागले. जे काय कावळे ओरडत असतात. तेल गरम करायला मी दुसरीकडे ठेवलेलं आहे. पहा, माझे 2 हात चालले. इथं नुसतं मळून घ्यायचे मला, ते चांगलं मिक्स करून आणि त्यामुळे सोडून द्यायच्यात. मग तुमचे तयार झाले कांदा भजी. हे बघा भावांनो, फायनली तिने असं मिक्स करून घेतलंय. हाताची आग होत नाही का बायको? आता बायकांनाच माहिती ना हाताची किती आग होती. फक्त नवरा म्हणतो की बनवा 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 बनवा. पण तुमचे सवय लागली असते ना, तुम्हाला काय होणार आहे? काय नाही होतो माया, आम्हाला काय नाही. एवढे कमी दिसताय मला, तिथं काय होईल काय माझ्या एवढ्या. त्रिशा एकटीच खाईन मला वाटतं. एकटी का? अहो पहा तरी तुम्ही, जादू असतोय कांद्यामध्ये माहिती का. जसं बनवत जाईल तसं वाढत जाईल ते. तुम्हाला काय माहितीये, तुम्हाला नुसतं बाहेरचं म्हणा. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण थोडेसे भजी यामध्ये सोडून देऊया. आता हे बघा, भजे काढतीये माझी बायको, लेट काढतीये. असं नाही बोलू, अन्न आपला योग. अरे म्हणजे एकदम छान दिसतात हे भजे, बघू शकता. यांच्या शब्दावर जाऊ नका, हे काही मस्ती करतात, कॉमेडी करतात. असे खायला एक नंबर लागतात. कसे का असं ना, कसे का असे ना, म्हणजे छानच बनवलेत. छानच बनवती माझी बायको. भावांना तुम्ही पण ट्राय करा. हे बघा, तेल गरम झाले की त्याला हात नाही घालू शकत. हो, एवढी काय मी काय जादू मंत्राली नाहीये की मी तेलामध्ये हात टाक नाही बाप्पा. ओ हो, तेल बघा भावांनो किती गरम झालंय. ते नवीन ट्रेंड चालू नाही का तेलात हात घालायचं, तसं तेल तसं मानवर आता तेलात हात घालून दाखवणार आहे माझ्यासाठी. माझ्या जेवढा करू शकतात ना. तेलात हात मला हात एकदा नाही होणार माझ्याकडून एवढं. काय मग ट्रेंड चालू आहे म्हणजे आम्ही घालव का बायांनी. एवढा त्याग नाही येत आपल्याला. हा, पण एवढा त्याग नाही देत मग हाताचे. जसे भजे होते तसे खायला घेऊ भावांनो. आता ऑलरेडी भजे झाले, बघू शकता. 2 मिनिटाचं काम आहे. आपल्या बायकोला 2 शब्द बोलले की भजे रेडी होतात असे. आणि ते पण ह्या पावमध्ये टाकून खाणार आहे मी पावभाजी. बाहेर तुम्ही खाऊ. पण कधी ट्राय केलंय का पावभाजी खायचं? मला नक्की सांगा. कसं माहिती का, कधी कधी वडापाव खायचं, पाववडा खायचं किंवा मिसळ पाव, पावभाजी. व्हिडिओ तुमच्या बायकोला शेअर करा, जर कोणी माणूस बघत असेल तर. जेंट्स, तुमच्या बायकोला सांगा नाही असं बनवायला. बनवायला. पाऊस येतोय तर कांदा भजी बनली पाहिजे घरात. मस्त पैकी छान पैकी असं दिसतंय. बघू शकता भावानं, फायनली माझी बायको कसं वास घेतीये. म्हणजे झालेत भजे, बघू शकता. आणि एक नंबर दिसतायत असे. करपू देऊ नको म्हणजे झालं. करपू देत नाहीये, त्याला म्हणतात क्रिस्पी करणं असतंय. त्याला म्हणतात क्रिस्पी म्हणतात का त्याला? क्रिस्पीनेस असते ते. जेनजी म्हणतात ना, जेनजी. जेएनजी नाही, केएफसी. केएफसी ना, जेनजी लोक म्हणतात ना इंग्लिश मध्ये. हे बघा झालेले पाहिजे, क्रिस्पी भजे झाले एक नंबर लागे. क्रिस्पी मराठीमध्ये म्हणतात कुरकुरीत झालेत. हे बघू शकता, कुरकुरीत भजे झालेत लगे. तोंडाला असं एकदम पाणी येण्यासारखे भजे. कसे? आणि वास पण असं यायलाय. हे बघू शकता मित्रांनो, खाऊन दाखव ना तू एकदा. गरम आहे. फायनली भजे झालेत आणि आता बायको खायला घेत आहे, बघू शकता. पावावर घेतीये. पाव मध्ये भजे खाणार आहे. पाव मध्ये खातीये तू? हा. एक नंबर झालेले. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आम्हाला कमेंट मध्ये येऊन सांगा की कसे बनले होते म्हणून. पहिला बाईट. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कशाची पाहिजे मला हे पण सांगा. पहिला बाईट. ट्राय करूया. पहिला बाईट स्वतःच खाल्ला, नवऱ्याला कुठे दिला? नवरा खायला लागलं माझं.